तुमची मुलं सुद्धा सारखं बाहेरचं खायला मागत असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त अशी चमचमीत रेसिपी बनवतोय। ही रेसिपी पाहिल्यानंतर मुलं बाहेरचे कुठलेच पदार्थ मागणार नाहीत। तर इथे मी मळलेलं कणिक घेतलेलं आहे, कणिक पातळ आहे, त्यामुळे थोडंसं कोरडं पीठ घालून याचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। थोडंसं पीठ घ्यायचं, पोळपाटावर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि या पिठाचा आपल्याला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने रोल करून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे एकसारखा नाश्ता बनवून तयार होतो। तर इथे मी गोळे तयार करून घेतले। काटा चमचा घ्यायचा, हलकंसं तेल लावायचं आणि एक एक गोळा घेऊन अशा पद्धतीने प्रेस करायचा, हलकंसं रोल करायचा आणि मस्त इथे आपला गव्हाच्या पिठाचा पास्ता बनवून तयार होतो। अशा पद्धतीने अगदी हेल्दी गव्हाच्या पिठाचा पास्ता आपण मुलांना खायला दिलं तर बाहेरचं खाण्याचा ते कधीच हट्ट करणार नाहीत। तर संपूर्ण पास्ता अशाच पद्धतीने तयार करून घेतला। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। तर आता हा पास्ता आपण बॉईल करून घेऊया। गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, थोडंसं तेल घालायचं म्हणजे हा पास्ता उकळल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाही। 5 ते 6 मिनिटे हा पास्ता आपण बॉईल करून घेऊया। पास्ता बॉईल होते तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, चमचाभर तेल घालायचं, जिरे घालायचं, थोडासा बारीक चिरलेला लसूण घालायचं, एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचे, खूप जास्त परतायचं नाही। त्यानंतर 2 टोमॅटो घातलेले आहेत, टोमॅटो आपल्याला छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर अगदी चिमूटभर हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि इथे मी पास्ता मसाल्याचा 1 सॅशे वापरलेला आहे। हा पास्ता मसाला घातल्याने हा पास्ता अगदी मार्केट सारखाच बनवून तयार होतो। ह्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला सुद्धा घालू शकता, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकता इथे आपला पास्ता सुद्धा बॉईल झालेला आहे। तर आता हा पास्ता पाण्यातून काढायचा आणि डायरेक्ट आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा दिसत आहे। याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नावाखाली त्रिकोणाला टच करून पाहू शकता। तर चमचमीत असा हेल्दी गव्हाच्या पिठाचा पास्ता तयार आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो सुद्धा करा।